आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस आणि पेट्रोल डिझेल तुटवडा सुरू असल्याचे बोलले जात आहे। मात्र बरेच ठिकाणी अफवामुळे नागरिकांची पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। आपण बघू शकता, मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली या शहरात आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता कशा प्रकारे पेट्रोलसाठी नागरिकांची रांग लागली आहे। मागील आठवड्याभरापासून हीच परिस्थिती आहे। विविध पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। नेमकं पेट्रोल सप्लाय व्यवस्थित सुरू आहे की अफवांचा बाजार आहे? आपल्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांना कशा प्रकारे पेट्रोलच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सर, काय सांगाल, किती वाजेपासून तुम्ही या लाईनीत आहात? कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे? मी साधारण अर्धा पाऊण तासापासून मी इथे उभा आहो आणि मी एक शासकीय कर्मचारी आहो। मला वेळेवरती या उशिरा जात असल्यामुळे वेळेवर मी शाळेवर पोहोचू शकत नाही आहो आणि महिला कर्मचारीसुद्धा या रांगेत उभे आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होऊन राहिला आहे। पुरवठा प्रॉपर होत आहे की नाही आहे, लोक खूप पॅनिक झालेले आहेत आणि त्याचा परिणाम असा आपल्याला बघायला दिसतो आहे। एकूणच आता लॉकडाऊनचा अफवा देखील सुरू आहे, काय सांगाल? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे? हो, नागरिकसुद्धा पॅनिक होऊन राहिले, कारण सोशल मीडियावरती जे बातम्या येत आहेत त्या बातम्यांमुळे लोकांमध्ये एक प्रकारची अफवा पसरत आहे आणि लोक खूप पॅनिक होत आहेत। एकूणच आपण बघू शकता, नागरिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मात्र रियालिटी काय आहे हे आपण थेट पेट्रोल पंप मालकाकडे जाऊन समजून घेणार आहोत। नागरिकांमध्ये जे अफवा आहे किंवा खरंच पेट्रोल सप्लाय व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पेट्रोल पंपचे मालकच आपल्याला सांगू शकतात। त्यामुळे आपण पेट्रोल पंप मालकाकडे जाऊ आणि याबाबत विचारणा करूया। दादा, काय सांगाल, पेट्रोल तुटवडा आहे की नियमितप्रमाणे जे अगोदर तुम्हाला सप्लाय होत होता तसा सप्लाय आहे? तुटवडा नाही आहे, फक्त इतकंच आहे, कस्टमर जे आहे थोडं पॅनिक होऊन राहिले आहे। हे मीडियाच्या न्यूजमुळे, गर्दीमुळे पाहून पेट्रोल भेटते नाही भेटत अफवा नाही का, त्याच्यामुळे कसं 50-100चा भरणारा 500-1000 असं भरून ठेवून राहिलं आहे। उद्या परवा भेटेल नाही भेटेल या हिशोबानं तुटवडा नाही आहे, सप्लाय रेग्युलरच आहे। फक्त इतकंच होतं, थोडं आमचे टर्म्स कंडिशन जे होते पेमेंटचे वगैरे थोडं चेंज झाले आहे, त्याच्यामुळे आता थोडं म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट टाकून आम्हाला गाड्या बोलवावं लागत आहे। अगोदर क्रेडिटनं तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळायचा, आता क्रेडिट बंद झाल्याचं सांगण्यात येतं, हे खरं आहे का? क्रेडिट हा विषय नाही राहत। क्रेडिट कधी राहते, एखादा शनिवार रविवार बँकेला सुट्टी राहिलं तर पंप ड्राय नसावं म्हणून कंपनी एक आम्हाला फॅसिलिटी देते का त्या लिमिट पिरियडमध्ये आम्हाला पैसे टाकायचे असते। शनिवार रविवार, सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे, एखादा सुट्टीचा दिवस कंटिन्यू आला तर तशावेळी बँका बंद असल्यामुळे आम्हाला कसं गाड्या पाठवणं म्हणजे बोलवणं जरुरी राहतं, त्या पिरियडमध्ये क्रेडिट देतात। असं क्रेडिट फॅसिलिटी राहत नाही, त्याच्यामुळे कसं आहे, कधी कधी आता शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार सुट्टी आली कंटिन्यू तर एखाद्या वेळ गाडी निघत नाही, त्यावेळी एखाद्या वेळ ड्रायची परिस्थिती राहते। बाकी असं काही नाही, सप्लाय चालू आहे, फक्त आता म्हणजे लिमिट्समध्ये जे निघत होते गाड्या ते लिमिटमध्ये निघत नाही आहे आता। एकूणच ज्याप्रमाणे पूर्वी सप्लाय होत होता त्याप्रमाणे आता सप्लाय नसल्यामुळेच प्रत्येक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पेट्रोल पंपचे मालक स्वतः नितीन दोनतुलार यांनी आपल्याला सांगितलं आहे। आपण बघू शकता, नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। कुठल्याही पंपावर हीच परिस्थिती आहे। विशेष म्हणजे लॉकडाऊन आणि इंधन तुटवडा असल्याच्या अफवामुळे हे सर्व गर्दी होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली।